सागर कारंडे आय लव्ह यू. मी घरात अजिबात काम नाही करत. मला स्टाफ आहे जे माझी काळजी घेत आहे. माझ्याबरोबर होत आहे, मी कुठे आली आहे, कोण आतमध्ये कडी पडणं लावत. पण अनफॉर्च्युनेटली थोडं हेल्थ रिझनमुळे मला तिथे इन्फेक्शन झालं. एसी खूप होता, खूप म्हणजे खूपच. आमचे कपडे सुकवायला 3 दिवस लागले. वेगळ्या ह्याच्यातनं आलेले, तर हायजीन आणि क्लेनलीनेसवर एक मोठा क्वेश्चन मार्क. राधा निघाली तेव्हा राधा ना एकच सांगत होती की माझ्या जागी सोनाली यायला हवी होती. लक्ष नाही दिलं, जास्त ती स्वतःला लक्ष दिलं असतं तर ती या गेममध्ये असते. आणि आम्ही 2 दिवसापासून काय आम्हाला खायलाच भेटत नव्हतं, कारण सेवकच काम करणार होते. कारण मी ॲक्च्युली बाथरूममध्ये चॉकलेट खाणार होती, पण आतमध्ये कोणतरी अंघोळ करत होते. आवाजात मला सांगितलं पण गेलं, मी कडी लावायला विसरलो. प्रभू सोबत रील बनवायचं तुझं ठरलंय. प्रभूचे रील बघितलेस तू? प्रभू. नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शस्कावर. बिग बॉसच्या घरातून सगळ्यात काय म्हणतात ते सगळ्यात इंटेलिजंट कंटेस्टंट होती आतमध्ये आणि मस्त खेळत होती. सोनाली घरातून बाहेर निघाली आहे, माझ्यासोबत आहे ती आता. कशी आहेस सोनाली? मिक्स्ड इमोशन्स आहे. कारण मी गेलेली खूप एक्सपेक्टेशन्स घेऊन, पण थोड्या हेल्थ रिझनमुळे मला बाहेर यावं लागलं. येस, नक्कीच. पण एक वेगळी सोनाली म्हणजे आम्ही हिंदीमध्ये बघितलेला आधी तुला एक मस्तपैकी तडका तिथे दिलेलास. एक्सपेक्ट करत होतो की असा तडका इथे मराठी बिग बॉसमध्ये बसणार आहे सोनालीचा. थोडा सुरुवातीला कडक दिसला होता की मस्तपैकी सगळ्यांना पोक करत होती. कुठून आणला असा इमोशनल इंटेलिजन्स? ॲक्च्युली काय झालं, मी जेव्हा हा मला शो आला, मला वाटलं की खूप चांगली संधी पुन्हा मला भेटली आहे आणि मला बिग बॉस तर ऑफकोर्स आवडते. आणि मी जेव्हा पहिल्यांदा बिग बॉस केला, मला एवढं प्रेम, एवढं लव, सपोर्ट, केअर, एवढे फॅन्स भेटले, तर मी तर खूप खुश होते. आणि जेव्हा मला कळलं की मला मराठी बिग बॉस ऑफर होत आहे, आणि मी कारण मी स्वतः मराठी आहे, आणि मला खूप जणांनी विचारलं की मराठीमध्ये तुम्ही काय केलं आहे, तर ही संधी मला एनकॅश करायची होती. पण अनफॉर्च्युनेटली थोडं हेल्थ रिझनमुळे मला तिथे इन्फेक्शन झालं, आणि म्हणून मला घराच्या बाहेर यावं लागलं. तर सुरुवातीला मी गेलेली विथ फुल जोश, फुल ह्याच्यात की मी हे करणार ते करणार, आणि मी माझा गेम दाखवत पण होती. आणि लोकांना आय थिंक माझे जे कंटेस्टंट्स होते ते थोडे हादरलेले पण. सुरुवातीला मला बघून ते असे होते, अरे बापरे, ही कोण आहे, ही काय करते, ही काय करणार, ही भांडणार, हिचे खूप टँट्रम्स असणार. तर हे लोकांना कळलेलं. आणि इमोशनली मी इंटेलिजंट आहे. ऑफकोर्स आय थिंक विथ युअर एज, स्टेज, एक्सपोजर, एक्सपिरियन्स, आणि मी बिग बॉस खेळला आहे ना पहिला, तर लोकांचे गेम आणि बाकीचे जे कंटेस्टंट होते ते नवीन होते, त्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटलेली, संधी भेटलेली, तर त्यांना त्यांचा जोश आणि गेम दाखवायचा होता. तर मी त्या हिशोबाने त्यांना एक्सेप्ट करत होती, आणि मी म्हणजे त्यांना प्रोत्साहन करत होते की हो, तुमचा गेम दाखवा. तर मी त्यांना मग डिमोटिवेट करत नव्हती. मग ते तसं होतं, जसं त्यांना वागायचं आहे, जसं त्यांना गेम दाखवायचा आहे, मी त्यांना सपोर्ट करत होते. पण तुला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये तू सपोर्ट करतेस, त्या गोष्टीमध्ये कुठेतरी तू तुझा गेम प्लॅन बाजूला ठेवलास का त्या दरम्यान, की मला असं दिसायचं होतं पण हे या गोष्टीमुळे, माझ्यातल्या त्या सुंदर गोष्टीमुळे ते नाही झालं कदाचित? नाही, माझं काय झालं की पहिल्या हप्त्यातच मला थोडे हेल्थ इश्यूज व्हायला लागले. मला इन्फेक्शन झालं आहे, आणि ते माझ्या हेल्थवर आलेलं. तर म्हणून मी आणि बेसिकली जे मला झालं आहे ते थोडं कंटेजियस आहे, म्हणून मी दुसऱ्या हप्त्यात थोडीशी विड्रॉ व्हायला लागली आणि लोकांबरोबर जास्त बसायला नाही लागली. तर माझं ते झालं घराच्या आतमध्ये. तर म्हणून पहिला हप्ता मी एकदम तडका आणि भडकाने सुरू झालेला. दुसऱ्या हप्त्यात मी थोडी नम्र झाली, कारण मी तिथे डॉक्टर्स पण होते. तर मी त्यांना सांगितलं की त्यांना पण कळत नव्हतं हे कसं करायचं होतं, आणि बिग बॉसच्या आतमध्ये खूप मुश्किल होतं राहणं, कारण गार्डन एरिया होता, तो ओपन नव्हता. AC खूप होता, खूप म्हणजे खूपच. आमचे कपडे सुकवायला 3 दिवस लागायचे, म्हणजे एवढं मुश्किल होतं. आम्हाला खूप टास्क दिलेले, त्यात आम्हाला ब्रॉन्झ रेशन कार्ड होतं. तर सेकंड हप्त्यापासूनच आम्ही खाली झोपत होतो, आम्हाला गार्डनमध्ये झोपायला लागत होतं, आम्हाला बेड्स अलाउड नव्हते, आम्हाला एकच वॉशरूम होतं. तर हायजीन खूप टॉसवर गेलेलं, आणि लोक वेगळ्या ह्याच्यातनं आलेले. तर हायजीन आणि क्लेनलीनेसवर एक मोठा क्वेश्चन मार्क होतं. सो
तर ते गेमच्या हिशोबाने थोडंसं तिथे एक सेटबॅक होता मला आणि मी खूप ट्राय केलं करायला पण ते या रिझन्समुळे ते झालं पण नाही. कंटेस्टन्स खूप चांगले होते. येस नक्कीच. आणि त्याच्यामध्ये सोनालीची झाडू मारायची स्टाईल खूप फेमस झाली आहे. हो. तर सोनाली रिअलमध्ये घरात किती कामं करते किंवा काय म्हणजे असं नेल्स मुळे भांडी think- नाही घासणं वगैरे? आय थिंक मी तुम्हाला खरं सांगू मी घरात अजिबात काम नाही करत. आय एम बॉर्न विथ सिल्वर स्पून जे आय थिंक Oh. रुचिताने येस बोलले हो. आणि मी सांगते आय एम नॉट बॉर्न विथ सिल्वर स्पून ऍक्च्युली आय एम बॉर्न विथ गोल्डन स्पून म्हणून माझं नावच सोनाली आहे. द गोल्डन गर्ल. येस. आणि मी याच्यानंतर आय विल एस्पायर टू हॅव अ डायमंड स्पून आणि ते मी हे सगळं मी माझ्याच हिशोबाने केलं आहे आणि मी जो माझा ॲटिट्यूड आहे तो त्याच्यावर मी नेहमी राहिला आहे आणि तो ॲटिट्यूड मला वर्क पण झाला आहे आणि काही असेल मी त्याचं सोनंच करणार आहे. तर मी घरात अजिबात काम नाही करत. मला स्टाफ आहे जे माझी काळजी घेतात आणि मी तेवढं स्वतःला सक्षम बनवलं आहे की मी तशी लाईफ जगावी. आणि हे सगळं असं असताना बिग बॉसच्या घरात यायचा डिसिजन तुझा. पण एक सांगू, जेव्हा फर्स्ट कंटेस्टंट राधा निघाली तेव्हा राधाना एकच सांगत होती की माझ्या जागी सोनाली यायला हवी होती. हे तिचं बोलणं कुठेतरी खरं झालंय. आणि तुला आता काय सांगायचंय राधाला? आय थिंक राधाला मी एवढं नोटीसच केलं नाही ऑनेस्टली शोवर, कारण तिथे खूप साऱ्या पोरी होत्या. जेव्हा आमच्यासारखे कोण येतात थोडी ती एक प्रेझन्स आणि पर्सनॅलिटी असते जी पटकन दिसण्यात येते आणि ते होते ती थोडी इन्सिक्युरिटी पोरीनं होते आणि ऑफकोर्स हाईटमध्ये पण खूप. म्हणजे मी जेव्हा हिंदी सीझनमध्ये होती मी मला असं वाटलं की मी सगळ्यात शॉर्ट हाईटमध्ये आहे आणि जेव्हा मी मराठीत आली मला वाटलं सर्व मुलींमध्ये मी उंच आहे. तर ते कुठे ना कुठे एक पर्सनॅलिटी आणि एक प्रेझन्स आणि ते एक त्याच्यामुळे थोडे आय थिंक पोरींना इन्सिक्युरिटी होती आणि ॲटिट्यूडमध्ये पण फरक होता. तर ती बिचारी राधा तर ॲक्च्युली चांगलीच होती आणि ते जिथून येतात त्यांचा थोडा ऑफकोर्स ते लहान आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स Exposure आणि आणि सगळं. एक्सपोजर कमी आहे. हम्म. तर त्यांची गलती नाही आहे. तर मी त्याच्यावर त्या पोरीला अजिबात बोलणार नाही. जसं तुम्ही काम करणार, तुम्ही ट्रॅव्हल करणार, फिरणार, लोकांशी बोलणार आणि आमचा एक्सपिरियन्स थोडा मोठा आहे. तर ते त्यात आय थिंक थोडी इन्सिक्युरिटी आणि थोडं तिला असं वाटलं की मला निघावायला पाहिजे होतं पण मला माहीत नाही का. आणि मला वाटते आय थिंक तिने जास्त माझ्यावर लक्ष दिलं, तिच्यावर लक्ष नाही दिलं. जास्त ती स्वतःवर लक्ष दिलं असतं तर ती या गेममध्ये असती. पण माझ्या हेल्थ रिझनमुळे मला ॲक्च्युली घराबाहेर पडायला लागलं कारण मला इन्फेक्शन झालं आहे म्हणून. येस नक्कीच. पण सोनाली, चोरी तू पण केली आहेस, चॉकलेटची चोरी केली आहेस आणि गपचूप बाथरूममध्ये जाऊन खाल्लेस ते चॉकलेट. हाऊ इज इट? म्हणजे हे सोनाली कसं जमून आलं हे? हे ॲक्च्युली आम्ही खूप कंटाळलेलो त्या घरात आणि आम्हाला टास्क दिलेला की फक्त सेवक काम करणार आणि आम्ही 2 दिवसापासून काय आम्हाला खायलाच भेटत नव्हतं कारण सेवकच काम करणार होते. कारण जर बिग बॉस सांगेन की काम करायचं आहे तर मग सेवक आपलंच काहीतरी इंटरप्रिटेशन काढत की बिग बॉसनी सांगितलं आहे की जे सेवक नाही आहे ते काम करून घ्यायचं आहे. म्हणजे सेवक काम करायचं की नाही म्हणजे आपले सगळे इंटरप्रिटेशन काढत होते आणि त्याच्यावर लिटरली सेवक मालिक झालेले. ते मालकं होती आणि त्यांना लोक भू करत म्हणजे हे करत होते की काम करा. तर मी 2 दिवसापासून काही खाल्लं नव्हतं आणि मला खरंच भूक लागलेली आणि यांना इतका लक्झरी टास्क भेटलेला आणि रात्री बसून सगळं टेबलवर चिकन, मटन, पनीर खात होते आणि मी एक साधं अंडं बनवत होते आणि त्यात पण मला हटकलेलं. बिग बॉसनी 3दा हटकलं आणि मला असा ते राग होता की मला ॲटलिस्ट एक अंडं तरी बनवून द्या. तसंही मला घरात काय खायला भेटत नाही कारण सर्व लोक खूप खातात, खूप तिखट खातात आणि तो तर एक माझा मेजर प्रॉब्लेमच होता. नंतर एक बेसिक पण मला भेटत नव्हतं आणि मग आय थिंक दुसऱ्या दिवशी मी उठली तर तो अख्खा किचनचा पसारा होता. ते इतका म्हणजे ते सगळे चिकनची टोपं होती, मटणाची टोपं होती, ते सगळं तसं सोडलेलं आणि मी 5 तासापासनं थांबलेली की मला ब्रेकफास्ट भेटेन आणि मी 3दा किचनमध्ये गेली पण मला येऊन नाही दिलं. तर मग शेवटी माझी ती वेळ आलीच की मी ज्यात चॉकलेट काढले आणि मी खूप साऱ्या गोष्टी काढल्या. मी चॉकलेट काढलेले,
मी थम्सअपचे कॅन्स काढलेले, मी मिरिंडाचे कॅन्स काढलेले, मी कॅडबरी काढलेली, मी कॉफी पण काढलेली, मी सगळं काढलेलं. आणि मी आणि अनुश्री एकत्र होतं या ह्याच्यात आणि फक्त अनुश्रीचं नाव आलं त्यात. आम्ही एकदम पार्टनर इन क्राईम होतं. आणि अनुश्रीने सांगितलेलं पण की मला कोणी आणून चॉकलेट दिलेली आणि ती मीच होती. आणि मी सांगितलेलं माझं नाव अजिबात घेऊ नको, कारण त्यांना माझ्यावर अजिबात डाऊट नाही, त्यांना माहिती आहे मी डाएटवर असते तर माझं नाव येणार नाही. आणि ते खरंच झालं, त्यांना माझ्यावर नाव आलं पण नाही. आणि जेव्हा मला चॉकलेट मी ॲक्च्युली बाथरूममध्ये चॉकलेट खाणार होती, पण आतमध्ये कोणतरी अंघोळ करत होतं. कोणतरी नाही, सागर दादा. पाहिलं आम्ही तो सीन. आणि मी अशी होती, हे काय माझ्या बरोबर होत आहे, मी कुठे आली आहे, कोण आतमध्ये कडी पण नाही लावत. आणि मी कन्फ्यूज होती की कोण आतमध्ये आहे. पण इतक्या खडखडीत आवाजात मला सांगितलं पण गेलं, मी कडी लावायला विसरलो. इतके ऑब्वियस. तर ते तसं झालेलं. आणि किती मला ट्रॉमा, म्हणजे ते ठीक आहे आता काय आता? आले आता झालं त्याला गंगेला गेलो. सागर कारंडेला आय लव्ह यू. बरं, तुझंही नाव सोनाली आहे. हो माहित आहे मला, तेच सांगितलं गेलं. सोनालीने बघितलं म्हणजे ठीक आहे, सागर दादा ठीक आहे. खतरनाक. पण हे सोनाली सोबतच झालेत किस्से असे मला वेगवेगळे किस्से. कोणतरी विचारत पण होतं तुझ्याच बरोबर हो ना. सगळं होतंय. मी बोलली हो, कारण माझ्या नशिबात आहे. बरं, प्रभू सोबत रील बनवायचं तुझं ठरलंय. प्रभूचे रील बघितलेस तू? नाही, मी अजिबात नाही बघितलं, पण मी आता जाऊन बघेन, कारण कालच मी घराच्या बाहेर आलाय. ओके. पण तो कशा रील बनवतो, कारण मला ही ताकीद आलाय की काय आहे, म्हणजे तो कसं बनवतो. ओके, मला ह्याचं एक काहीतरी द्यावं लागेल, आता नाहीये माझ्याकडे, पण तू बघ नंतर. पण आता बघूया तू काय सांगते. काय कसे बनवतो सांगा ना. कॉन्ट्रोवर्शियल बनवतो, थोडे ऍडल्ट असतात. अच्छा 18+ बनवतो. ओके, हा तो 18+ आहे पण. हो आहे, पण तो दिसत नाही. हा अच्छा, त्यात माझं कन्फ्युजन झालंय की मी त्याला लहानच समजत आहे, पण तो आहे नाही. प्रभू. सो अशी आहे ही सोनाली. खरं तर काय सांगशील जाता आता प्रेक्षकांना की सोनाली अजून काही ड्रामा, अजून काही रियालिटी शोज करणार आहे का? आय थिंक सध्या तर मी थोडं माझी काळजी घेते, कारण मी थोडं मेडिकेशनवर आहे. आणि त्याच्या झाल्यानंतर तुम्ही बघा, मी काय ना काय आपण भेटतच राहतो हर रियालिटी शोमध्ये नाही तर मूवीजमध्ये नाही तर सिरीज नाही तर शोमध्ये. तुम्ही मला बघत राहा आणि मला खूप सारं प्रेम द्या आणि सपोर्ट. येस, नक्कीच. थँक्यू.